न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महामुंबई। सुरुवातीला एक बातमी। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या ट्विटची मंत्रालयासमोर अनेक मंत्र्यांची निवासस्थानं आहेत आणि या निवासस्थानांचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंत्र्यांची निवासस्थानं आता गडकिल्ल्यांच्या नावानं ओळखली जाणार आहेत। प्रत्येकाला त्या पद्धतीनं गडकिल्ल्यांचं नाव देण्यात येणार आहे। मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून याबद्दल माहिती दिली आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, राज्यातले जेवढे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील, सर्वांचे बंगले जे आहेत मंत्रालयासमोर आहेत एका रांगेमध्ये, त्याचबरोबर मलबार हिल परिसरामध्ये देखील आहेत। या सर्व बंगल्यांना आता स्वराज्यातील सर्व गड किल्ल्यांची नावं जी आहेत विविध ते नावं देण्यात येणार आहेत। या संदर्भात शिवप्रेमींनी सातत्यानं पाठपुरावा केला होता, मागणी केली होती। तसा प्रस्ताव करून त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला होता। त्या प्रस्तावावरती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक विचार करून त्याचा सकारात्मक पाठपुरावा केला सातत्यानं। त्यानंतर त्यांनी हा विषय जो आहे पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील सविस्तर चर्चा केली आणि अंतिम मंजुरी जी आहे ती मिळवलेली आहे। त्यानंतर आता राज्यातील सर्व मंत्र्यांचे जे बंगले शासकीय निवासस्थान आहेत त्यांची नावं आता इतर कुठली नसणार, तर स्वराज्यातील जे सर्व आपले प्रमुख गड किल्ले आहेत त्यांची नावं जी आहेत ती देण्यात येणार आहेत। आदित्य ठाकरे यांचा A6 बंगला आहे, त्या बंगल्याला किल्ले रायगड असं नाव देण्यात आलेलं आहे। तर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा जो बंगला आहे त्याला रत्नसिंधू असं नाव देण्यात आलेलं आहे। उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली। मुंबईत आज कोरोनाचे 13,702 नवीन रुग्ण नोंदवले गेले, तर 6 जणांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाला। मुंबईतील रुग्णांचा रिकव्हरी रेट हा 88% इतका आहे। आज रुग्णालयात केवळ 879 रुग्णांनाच दाखल करावं लागलं। मुंबईत सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या आज 61 इतकी आहे। तिकडे मुंबईत दुकानांवर मराठी पाट्यांसाठी शिवसेना आक्रमक झाले आणि रस्त्यावरही उतरले। राज्यातील सर्व दुकानांवर ठळक मराठीमध्ये पाट्या असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। यानंतर आता राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबई ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी विरोध केलाय आणि या आदेशाचं पालन करणार नसल्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मुंबई पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या थेट वीरेन शहा यांच्या मालकीच्या दुकानाच्या शेजारीच महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीत अशा आशयाचा बॅनर लावलाय। इंग्लिश मोठ्या अक्षरात लिहू आणि मराठी जे आहे ते लहान अक्षरात लिहू, तसं कुठलंही बंधन जे आहे ते स्वातंत्र्य असल्यामुळे आमच्यावरती लादता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र त्यांच्या आक्षेपाला शिवसैनिकांनी आता उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। मी मुंबईतल्या दक्षिण मुंबईमध्ये आहे, जिथे वीरेन शहा यांचं सगळ्यात मोठं रूपम हे शोरूम आहे। त्या रूपम शोरूमचं आपण जर नाव पाहिलं तर इंग्रजी अक्षरामध्ये आहे, एक भल्या मोठ्या अक्षरामध्ये त्यांनी रूपम लिहिलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच जर आपण पाहिलं तर रूपम हे अगदी लहान अक्षरामध्ये मराठी अक्षरामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे। मोठ्या अक्षरामध्ये त्यांनी रूपम हे लिहिलेलं आहे, तर मराठी अक्षर जे आहे ते अतिशय लहान अक्षरामध्ये त्यांनी इथे लिहिलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांचा वीरेन शहा यांचा विरोध आहे आणि याच विरोधाला अनुसरून शिवसैनिकांनी देखील जशा तसं उत्तर द्यायचं इथं ठरवलं। आपण इथे पाहू शकतो रूपम शोरूमच्या बाजूलाच दक्षिण मुंबईतल्या शिवसैनिकांनी हे होर्डिंग लावलेलं आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीतच, 10 कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे आता बंधनकारक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। हे आपले ठाकरे सरकार असल्याचं म्हटलेलं आहे आणि या होर्डिंगवरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो देखील छापण्यात आलेले आहेत। असंच होर्डिंग जे आहे रूपमच्या दुसऱ्या बाजूला देखील लावण्यात आलेलं आहे आणि या होर्डिंगमुळे आता पुन्हा एकदा मुंबईतल्या मराठी पाट्यांच्या नावांवरनं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, राजकारण होण्याची शक्यता आहे। जवळपास 10 वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते सुरू केलं होतं मराठी पाट्या लावण्यासंदर्भात। त्या संदर्भातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत त्याचं श्रेय फक्त मनसैनिकांनाच त्यांनी दिलेलं आहे। त्यावरून देखील राजकारण होतंय। तर दुसरीकडे रूपम सारखे जे मोठे शोरूम आहेत त्यांचे जे मालक आहेत आणि रिटेलर्स असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत वीरेन शहा यांनी या संपूर्ण कायद्याला जो विरोध केलेला आहे त्यामुळे शिवसैनिक देखील संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
मुंबई बँक ही आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या हाती गेल्याचं स्पष्ट झालंय. फक्त उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठल भोसले निवडून आलेत. एका वर्षाने अध्यक्षपद आता सेनेकडे जाणार आहे. 11 विरुद्ध 9 मतांनी कांबळे यांचा विजय झाला. मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या विठ्ठल भोसले यांची निवड झाली. शेवटच्या लढतीमध्ये ईश्वर चिठ्ठीवर त्यांचं नाव समोर आलं. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई बँकेचं अध्यक्षपद 1 वर्षानंतर शिवसेनेकडे जाईल. मात्र यात आज सकाळपासून पडद्याच्या मागे वेगळीच रणनीती सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि आदित्य ठाकरे जे शिवसेनेचे नेते आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत यांनी मिलिंद नार्वेकर जे शिवसेनेचे सचिव आहेत यांना बरोबर घेऊन मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रणनीती आखली. सूरज चव्हाण यांनीही त्यांना साथ दिली आणि या सगळ्यामुळे आपण अधिक जाणून घेऊयात. प्रवीण दरेकर आपल्यासोबत आता जोडले गेलेत. प्रवीणजी, मुंबई बँकेच्या निवडणुकीत जरी संख्या तुमची जास्त असली तरी पराभव मात्र झाला तुमचा. अध्यक्ष पदी नाही निवडून येऊ शकला भाजपचा उमेदवार. अध्यक्षपदी निवडून येऊ शकला नाही, पण उपाध्यक्षपदी आलाय याची आपण नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण जे सांगताय मिलिंद नार्वेकर यांची रणनीती, आता मला सांगा त्यांनी रणनीती कोणासाठी केली होती? राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होण्यासाठी का? मग आता या ठिकाणी त्यांचा उपाध्यक्ष आला नाही म्हणजे शिवसेनेनं कोणासाठी निवडणूक लढवली, कोणासाठी रणनीती आखली याचा काहीच बोध होत नाही. कारण राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडून आला आणि आमचा उपाध्यक्ष निवडून आला. मग शिवसेनेच्या रणनीतीतनं शिवसेनेला काय मिळालं? शिवसेनेचा ना अध्यक्ष, त्यांचा थेट उद्देश असा होता की यातून तुम्हाला आणि भाजपला बाजूला ठेवायचं. तुम्हाला तर निवडणूक शेवटच्या क्षणी तुमचं नाव मागे आलं आणि दुसरं नाव पुढे आलं. नाही, आम्ही लढवणारच होतो. प्रसाद लाडला तो काही विषयच नव्हता आणि मागे यायचा प्रश्न नाही. आमच्याकडे त्या ठिकाणी 10 मतं होती. त्याच्यामुळे आता आमचा ईश्वर चिठ्ठीत उपाध्यक्ष आला. आता वरती आमच्या 1 मताचा डिफरन्स आहे आणि 1 मताचा डिफरन्स तो सुद्धा आमचा भारतीय जनता पार्टीचा एक विष्णू घुमरे आहे. त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर हात मिळवणी केली आणि त्याच्यामुळे काय नाही तर आमचे 11 झाले असते. आणि 11 आणि 10 होते. त्याच्यामुळे काय फार असं काही मोठं झालेलं नाही. आता सरकारचा वापर, पूर्ण यंत्रणा वापरून त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली आणि मी विरोधी पक्षनेता असल्यामुळे सरकारनं पूर्णपणे टार्गेट करून साम दाम दंड भेद आणि अख्खी सरकारी यंत्रणा राबवून केलेली गोष्ट आहे. तथापि आम्ही त्या ठिकाणी अर्धा विजय झाला ना, आमचा उपाध्यक्ष माझा झाला ना. म्हणजे तुर्तास तरी भाजपला अर्धा विजय झाला यावरतीच समाधान मानावं लागेल. पुढच्या 1 वर्ष थांबावं लागेल. काय नेमकं पुढच्या वर्षी होतं त्याकरता. तुर्तास धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना तसंच देहविक्री व्यवसायातील महिलांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली. नवीन शिधापत्रिकेसाठी आवश्यक असलेले पुरावे सादर करण्यामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ओळखीचा पुरावा आणि वास्तव्याचा पुरावा सादर करण्यापासून त्यांना सूट देण्यात येणार आहे. या कागदपत्रांची संबंधितांकडून मागणी देखील करण्यात येऊ नये असाही निर्णय घेण्यात आला. केवळ भारतीय नागरिकांना शिधापत्रक वितरित होईल याची काटेकोरपणे दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मोठा निर्णय आहे हा. निर्णय तर खरोखर मोठा आहे. म्हणजे की अनेक वर्षांपासून हा निर्णय प्रलंबित होता. त्यावर अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे मतमतांतरे व्यक्त झाले होते. पण अखेर शेवटी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि दिलासा देईल, त्यांना याचा फायदा होईल असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. म्हणजे की देहविक्री करणाऱ्या महिलांनाही मिळणार आता शिधापत्रिका हा छगन भुजबळ यांच्या खात्यानं घेतलेला निर्णय म्हणजे त्यांना एक वेगळा दिलासा आहे. वेश्या व्यवसायासह बालवेश्या, वेश्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या सल्लागार समितीची सूचना मात्र त्यासाठी सतत महत्वाची आहे, कारण त्यानुसारच शिधापत्रिका देणार आहे. फक्त एक महत्वाचा मुद्दा मात्र याच्यात आहे की ज्यामुळे हा पुन्हा एकदा मुद्दा कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये येऊ शकतो की आपल्या देशाचं राष्ट्रीयत्व ज्याच्याकडे आहे
त्यालाच या शिधापत्रिका मिळू शकतात अशा प्रकारचा कायदा आहे. पण त्यांचा ओळखीचा पुरावा आणि वास्तव्याचा पुरावा हे दोन पुरावे या अनिवार्य कोष्टकातून त्यांना काढण्यात आल्यामुळं याच्यामुळे नवीन कोणता गदारोळ येऊ शकतो का, आणि कदाचित याचमुळे हा निर्णय घेत असताना आपल्या देशातीलच नागरिकांना या शिधापत्रिकांचा लाभ होईल, पीडित महिलांना लाभ होईल अशा प्रकारचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. बरं. पण महत्वाचं आहे की याची अंमलबजावणी नेमकी कशी होते. मिलिंद, ठीक आहे, पाहूयात कशी याची अंमलबजावणी होते ते. प्रशांत तुर्तास धन्यवाद. तिकडे मुंबईसह राज्यात पोलिसांना कोरोना विषाणूची लागण होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 82 अधिकारी आणि 321 अंमलदार अशा एकूण 403 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यामुळे राज्यातील संक्रमित पोलिसांची संख्या आता 2497 वर पोहोचले. मुंबई पोलीस दलातील 30 अधिकारी आणि 99 अंमलदार असे 129 जण यांचा यात समावेश आहे. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात आणण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा खीळ बसले. ते यशस्वी झालेत. सोहेल कासकरला अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी नार्को टेररिझमच्या आरोपाखाली अटक केली होती. सोहेल कासकरला भारतात आणण्याकरता प्रयत्न सुरू होते. भारतीय तपास यंत्रणा, मुंबई पोलीस यासाठी अमेरिकेतील तपास यंत्रणांच्या संपर्कात होते. मात्र यानंतर देखील सोहेल कासकर दुबई मार्गे पाकिस्तानात जाऊन पोहोचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली. त्यामुळे ही अंडरवर्ल्डमधली एक खूप मोठी बातमी. सोहेल कासकर हा दाऊदचा पुतण्या आहे आणि अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपल्या ज्येष्ठ संपादक प्रीती सोमपूर आहेत. प्रीती, काय नेमकं झालं की सोहेल कासकर भारताच्या ताब्यात नाही येऊ शकला? 2014 मध्ये सोहेल कासकरला नार्कोच्या एक केसमध्ये अमेरिकेत अरेस्ट केला गेला होता आणि जे सोहेल कासकर आहे ते नूरा कासकर, ते दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ आहे, त्याचा मुलगा आहे. आणि तो अगोदरी मुंबईला राहत होता आणि जेव्हा ते त्याच्या मित्रासोबत अमेरिकेत गेलो होतं तेव्हा 2014 मध्ये नार्को ड्रग्स सोबत त्याची अरेस्ट झाली होती. FBI आहे त्या चौकशी करत होती आणि 2018 मध्ये मुंबई पोलिसांनी FBI सोबत मिळून त्याचा ताबा घ्यायच्यासाठी प्रक्रिया पण सुरू केली होती. पण त्याची प्रक्रिया त्यांना मिळालेली नाही आणि जेव्हा त्यांना जमानत मिळाली त्यानंतर ते सोहेल कासकर जे आहे ते अमेरिकेतून पाकिस्तानला फरार झालेला आहे. आता हे बातमी समोर आलेली आहे. जेव्हा IBनी त्याच्या एक फोन इंटरसेप्ट केलं तेव्हा तिला कळलं की जे सोहेल कासकर आहे ते आता पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानच्या कराची शहरात डिफेन्स कॉलनीमध्ये ते राहत आहे. बर, प्रीती तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अंमली पदार्थ विरोधात मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. मुंबई पोलिसांनी अँटॉप हिल परिसरातून 16 किलो 100 ग्रॅम वजनाचं 16 कोटी 10 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेत. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वळूयात एका राजकीय बातमीकडे. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यामधला वाद काही क्षमता समत नाहीये. आपापसातले वाद सामंजस्यानं मिटवायला हवेत असं म्हटलंय मुंबई उच्च न्यायालयानं. शेलार आणि पेडणेकर यांनी या दोघांनाही मुंबई उच्च न्यायालयानं हे निर्देश दिलेत. दोघंही अतिशय जबाबदार नेते आहेत, लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे त्यांनी परस्परांमधले वाद सामंजस्यानं मिटवायला हवेत असंही मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय आणि प्रतिवादींना नोटीस बजावले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी विरार वसई महानगरपालिका सज्ज झाली आहे. नागरिकांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी केलं. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्याकरता अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसंच लसीकरणावर भर देण्याचा मानस आयुक्तांनी बोलून दाखवला. तिकडे अंबरनाथमध्ये इंटरनेटची वायर टाकताना कर्मचारी गंभीररित्या भाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यात जखमी झालेल्या सागर कोळी या तरुणाचा अखेर 8 दिवसांनी उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. नवरे पार्क परिसरातील न्यू हिल व्ह्यू या इमारतीमध्ये 4 जानेवारीला सकाळी इंटरनेटची केबल टाकण्याचं काम सुरू होतं. यावेळेला अचानक इंटरनेटची केबल बाजूलाच असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आली
आणि त्यामुळे मोठा स्पार्क उडाला. टेरेसवर केबल हातात घेऊन उभ्या असलेल्या सागर कोळी या कर्मचाऱ्याला विजेचा जोरदार झटका बसला होता. त्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. आपण पाहताय महामुंबई. मालेगाव स्फोटातील आरोपींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी केली. नसीम खान यांनी एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांची भेट घेऊन या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह काही जण या प्रकरणातले आरोपी होते. दहशतवाद विरोधी पथकानं त्यांची चौकशी करून साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा सुरू झाली. 2016 मध्ये सर्व आरोपींना एनआयएनं न्यायालयात डिस्चार्ज करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणातल्या आरोपींची जामिनावर सुटका केली. टीएसनी एक महान कार्य 2008 साली त्यावेळी शहीद हेमंत करकरेजी यांनी त्यावेळी केला होता आणि एटीएसनी जी कारवाई केली होती ती कारवाई ज्या कोर्टामध्ये ज्याप्रमाणे जे विटनेसेस आहेत, फुतूर होत आहेत, जे होस्टाईल होत आहेत, ते सगळे थांबला पाहिजे आणि एटीएसनी सुद्धा या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये जे खटला चालू आहे त्याच्यावर लक्ष दिला पाहिजे नियमाप्रमाणे. चोरी केलेल्या दुचाकी OLXवर विकून अनेकांची फसवणूक करणाऱ्या युसुफ खान नावाच्या चोरट्याला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली. चोरी केलेल्या दुचाकींची सगळी बनावट कागदपत्र तयार करून तो या दुचाकी विकत असे. अशा प्रकारे अनेक दुचाकी त्यानं विकल्या. खोट्या नावाचा वापर करत त्यानं या दुचाकी विकल्याचंही समोर आलंय. विशेष म्हणजे युसुफ खान हा फॅशन डिझायनर होता. लॉकडाऊनमध्ये त्याला काम नसल्यानं तो बेरोजगार झाला होता आणि पैशांसाठी त्यानं बाईकची चोरी करायला सुरुवात केली. PSI तारमळे आहेत, त्यांच्या टीमने एक आरोपी अटक केलेला आहे. त्याचं नाव आहे युसुफ खान. याच्याकडून आपण 4 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत. हा जो आरोपी आहे तो फॅशन डिझायनर होता. नजीकच्या काळात त्याचा कामधंदा बंद झाल्यानंतर त्याने ह्या 4 गाड्या चोरलेल्या आहेत. त्या गाड्या चोरल्यानंतर त्याने त्याचे पेपर्स बनावट बनवलेत. आधार कार्ड, RC पेपर सगळे डुप्लिकेट बनवलेत आणि त्या OLXवर विकलेल्या आहेत आणि त्या RTOला पण त्यांनी फसवणूक केली आहे. अशा प्रकारे ह्या आम्ही गाड्या 1,60,000च्या गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्यावर अजून काही गुन्हे आहेत का त्याबाबत पण आपण कारवाई करत आहोत. आणि यानंतर बघूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी आहे अतिशय दिलासादायक आणि पर्यावरणपूरक. अर्थातच रिलायन्स उद्योग समूहाची. रिलायन्स इंडस्ट्रीजनं हरित ऊर्जेसाठी पुढाकार घेतला आहे. गुजरातमध्ये रिलायन्सनं 5.95 लाख कोटींचा सामंजस्य करार गुजरात सरकारबरोबर केला. यामुळे गुजरातमध्ये 10 लाख रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण होणार आहेत. व्हायब्रंट गुजरात समिट 2022 अंतर्गत हा सामंजस्य करार करण्यात आला असून गुजरातमध्ये जमीन शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. कच्छमध्ये सुमारे 4.5 लाख एकर जमिनीची आवश्यकता आहे. कच्छ, बनासकांठा किंवा धोलेरा इथे 100 गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीचा हा प्रकल्प उभा राहणार आहे. हायड्रो इकोसिस्टीमच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जाईल. लघु आणि मध्यम उद्योजकांना सुद्धा याचा मोठा उपयोग होणार आहे. पंतप्रधानांच्या ग्रीन एनर्जी संदर्भातल्या उद्दिष्टांना रिलायन्सकडून मूर्त रूप देण्यात येत आहे. आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही ॲपवर केपटाऊन कसोटीमध्ये गोलंदाजांना दार्जिण्या खेळपट्टीवर यजमानांच्या समोर 212 धावांचं आव्हान पुरेसं ठरू शकेल का हा प्रश्न विचारला होता, ज्यावर ॲप युजर्सनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्यात. यातली एक कमेंट आहे प्रशांत कोकरे यांची. हा सामना भारतच जिंकेल असं मत प्रशांत कोकरे यांनी मांडलं आहे. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूया. तर जाता जाता एक महत्त्वाची आठवण. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि घराबाहेर पडताना मास्क घाला, हात वारंवार धुवा, गर्दीच्या ठिकाणी जायचं शक्यतो टाळा.